हॅलो तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आणि हे बघा, आज मी झाडांचा ब्लॉग बनवणार. हे बघा, हे झाड जे असते ते आपल्याला ऑक्सिजन देतं, म्हणून आम्ही कच्चेवर झोपतो. काका तिथंच झोपता आई मच्छरदानाच्या बाहेर झोपते, कारण की तिला आवडत नाही मच्छर. झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात आणि जेवढी खूप सारे झाड आणि ते झाड तुम्हाला आज मी दाखवणार. हे बघा, एवढे सारे झाड. त्याच्यामध्ये कढीपत्त्याचं, गुलाबचं फुलाचं, याचं मला माहिती नाही, याचं मला माहिती नाही. बस इथपर्यंतच आहे तुम्ही. आणि हे बघा, हे झाडे सगळे आणते. आज मी त्याचाच ब्लॉग बनवणार. हे बघा, झाडांचा ब्लॉग. याच्यामध्ये तुम्हाला खूप मजा येत असेल. हे बघा, हे झाडे आता हे झाडांमध्ये अजून एक नवीन प्लांट लावू का ते माहिती आहे मला. हे बघा, हा कढीपत्त्याचं झाड आहे, हे औषधाचं झाड आहे, याचं मला माहिती नाही. हे गुलाबाचं झाड आहे. आणि हे बघा, हे ऑक्सिजन देतं झाड. आणि इथं म्हटलं होतं मी की ना, इथं लावून टाकू. काय सांगू, मी क्राफ्ट दाखवले ना, त्याच्यामध्ये ते 2 प्लांट होते ना, ते पेपर इथं लावून टाकू, म्हणजे पेपर सिस्टीम दिसायला पाहिजे. पण ते सारखं पर्यंत जातं ना, म्हणून मी ना ते लावलं नाही. आणि आत्ता चॅनल संपवणार मी. आता माझा डेली ब्लॉग चालू आहे. असेच भारी व्हिडिओ तुमच्या याच्यात येणारच आहे. हे गुलाबचं झाड आहे, हे कोपाचं आहे, आणि हे जास्वंदाचं आहे, हे कोपताचं आहे, आणि हे ब्रह्मकमळचं आहे, आणि हे गुलाबचं झाड आहे. आणि याचं नाव काय आहे माहिती नाही. हे कढीपत्त्याचं झाड आहे. मला इथं त्या दिवशी मच्छी चावली होती. ती मच्छी खूप मोठी होती आणि छोटी होती. सगळे फुलांचेच झाड आहे आमच्याकडे, सगळे फुलांचेच झाड आहे. आणि तुम्हाला माहिती, आता मी खूप दिवस झाले आम्ही 3 ब्लॉग बनवलेले आणि अजून 3 बनवले मी. ते पण तुमच्या याच्यात आलेच असेल, म्हणून असे ब्लॉग येण्यासाठी यायचं असेल तर असे ब्लॉग. बस तो व्हिडिओ तर आता खतम करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. तू टेक केअर.